तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे फूल कसं करायचं ते बघितलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या फुलाला आपण कसं भरणार आहे तर ते बघणार आहेत. मी दोन्हीही एकसाथ टाकू शकत होती, पण काय होतंय, मोठा झाला की तुम्हाला पण कंटाळा येतो बघायला, तर त्याच्यासाठी हा वेगळा फूल भरलेला आहे ना. आता आपण हा वेगळा भरणार आहेत. तर हा कोणत्या पद्धतीने वेगळा आहे ते तर तुम्हाला आता दिसून येईल. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला लागेल बघा ही आउटलाईनची जरी कोणतीही घ्या, तुमच्या मॅचिंग साडीच्या मॅचिंग नुसार घेतली तरीही चालेल, किंवा तुम्ही रेग्युलर गोल्डन कलरची टाकतील त्या हिशोबाने घेतली तरीही चालेल. तर हे जरी लागेल आपल्याला आउटलाईनसाठी, आणि सिल्क धागे. तर हे दोन वस्तू आता आपल्याला लागतील. आता आपण सुरुवात कशी करणार आहेत बघा. तर बघा, आता आपण सर्वात पहिले काय करतील, तर ही जी पाकळी आहे त्याला आपण पूर्ण आउटलाईन करून घेणार आहेत. जेवढे याच्या पाकळ्या आहेत त्या सर्व, म्हणजे हे कसं आहे तर आपल्याला हे सेपरेट दाखवायचे आहेत. याच्या ज्या पण पाकळ्या आहेत त्या आपण याला काय दाखवणार आहेत, सेपरेट ज्या आहेत तशा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की त्याच्यामध्ये पाकळ्या कशा आपण एकसाथच आतमध्ये घेऊनच ते पूर्ण फुलला लोड करून आपण ते भरलेलं. पण हे तसं नाही येणार आहे. याच्यामध्ये तुमची एक एक पाकळी ही वेगळी दिसणार आहे. मग याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन करून 2 कलरचे सिल्क धाग्यामध्ये पण काम करू शकता. तुम्ही शुगर बीड्स टाकू शकता, तुम्ही कट बीड्स टाकू शकता. हे तुमची मर्जी आहे की तुम्हाला याच्यामध्ये नेमकं काम कसं करायचं आहे ते. तर आता आपण पहिला ह्याला पूर्ण आउटलाईन करून घेऊया बघा. आउटलाईन केल्यामुळे तुम्हाला तुमचा जो शेप आहे तो मिळून जातो. तर त्याच्यासाठी पहिले आपण आउटलाईन करतोय. आणि मध्ये तुम्हाला कोणताही जर्कन स्टोन आहे, कुंदन आहे, अजून काही फ्रेंच नॉट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. जो आपला मधला जो छोटावाला सर्कल असतो तो वाला. आता फक्त आपण बाहेर आउटलाईन करून घेतोय बघा सर्व. आता हे तुम्ही बघता की मी काय केलेलं आहे, पूर्ण बाहेरची साईडची आउटलाईन करून घेतले. आता तुम्हाला असं वाटत असेल की मला मध्ये पण आउटलाईन करून पाहिजे आहे, जो आपला मधला सर्कल आहे तर ते पण तुम्ही करून घेऊ शकता. आउटलाईन केल्याने काय होतं की तुमचं जे शेप असतो ना तर तो तुम्ही बरोबर तसा दाखवू शकता. तर त्याच्यासाठी आउटलाईन करणं हे गरजेचंच आहे. आता मी इथे पहिला काय करेल, गाठ मारेल बघा. या पद्धतीने आता हे आपलं भरून झालेलं आहे. आता ही ज्यावेळेस आपण आउटलाईन करून घेतलेली आहे बघा पूर्ण, तर आता आपल्याला याच्यामध्ये सिल्क धागा लावायचा. आता सिल्क धागा कसा आपण लावतील, तर सगळ्यात पहिला आपण याच्यामध्ये एक लोड देऊया. कारण लोड दिल्याने काय होतं, तुमचं जे पाकळीचं काम आहे ते थोडंसं उठावून दिसतं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये लोड तर पायपिंगच्या धाग्याने दिलेली, पण समजा तुमच्याकडे पायपिंगचा धागा नाहीये आणि तुम्हाला आतमध्ये लोड द्यायची तर ती कशी द्यायची, तर जो पण आपला सिल्क धागा आहे आपण त्याच्याने काय करणार आहे, त्याला 4-5 वेळा या बाजू करून ते थोडंसं उठावून घेईल, म्हणजे जेणेकरून तिथं तो एक उभार येईल. आणि उभार आल्याच्या नंतरून आपण त्याच्यावरती काम सुरुवात करणार. आता बघा मी इथं 4-5 वेळा हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतरून आता आपण काय करतील, एक तर मध्ये जावा, वरती जावा किंवा खालती जावा. आता मी बरोबर मी काय केलं, मिडलला आलेली आहे बघा. मिडलला आल्यामुळे मी डायरेक्ट काय केली, खालीच गेली. याच्यामध्ये तुम्ही एक साईडून पाकळी भरली तरीही चालते, पण ती थोडीशी काय होते, परत क्रॉस होते. तर त्याच्यामुळे मी काय केलं, मध्ये आल्याच्या नंतरून बरोबर खालती टाका घेतला. तुम्ही वरतून करतात का खालतून करतात तुमच्यावर आहे. आता मी वरतून पण तुम्हाला दाखवलं तर मी तुम्हाला दाखवते खालून काय करायचं, मध्ये यायचं. मध्ये आल्याच्या नंतरून जो पण आपली ही चेन स्टिच बनवलेली असते बघा छोट्यावाऱ्या गोलला, तर त्याच्या आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्याच्या नंतरून मी काय केलं बघा, तो टाका खेचून घेतला आणि बरोबर मिडलला काढला. मिडलला काढताना मी काय केलं, जी आपली चेन स्टिच आहे त्याच्या अगोदर एक टाका आणि त्या चेन स्टिचच्या जवळ एक टाका, त्याला मागे खेचायचा. त्याला कोणत्याही आता एका बाजूने आपण याला काय करणार आहेत, भरून घेणार आहेत. या पद्धतीने केल्याने काय होतं, तुमचं जो पण टाके आहेत ते सरळ याच्यामध्ये येतात, लाईनमध्ये.
आता बघा परत मागे गेलो आणि जशाच तशा आता आपण जी आपली सेपरेट पाकळी बनले त्याच्या आतमध्येच आपल्याला हे टाके देऊन द्यायचे. याच्याने काय होणार, जो पण तुमचा गोल्डन कलरचा आउटलाईनचा धागा आहे तो पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार आणि तुमचं काम त्या पाकळीमध्येच व्यवस्थित येणार. या पद्धतीने भरल्याच्या नंतर पण तुमचं फुलाचं काम हे खूप चांगलं दिसतं. जर तुम्हाला पाकळी बनवायची आहे आणि तुम्हाला सिल्क धागा नको आहे, तुम्हाला मनेने आउटलाईन करायचे, तुम्ही मनेने आउटलाईन करू शकता जसं आपण केले. फक्त एवढं काम करायचं की त्याची साईज ही थोडीशी मोठी ठेवायची. कशाची? फुलाची. आता बघा हे मी इथे एक बाजू कंप्लीट केलेली आहे. आता मी इथे गाठ मारून घेते बघा वरती. तुमची गाठ वरती खालती कुठेही येऊ द्या, काय फरक नाही पडत आहे, बरोबर. आता मी काय केलं, परत खालती गेली. खालती गेल्याच्या नंतरून मी काय केलं, जी पण आपली चेन स्टिच आहे त्याच्या आतमध्ये एक टाका घेतला बघा. तर बघा जी आपण आउटलाईन केलेली आहे त्या आउटलाईनच्या मध्येच घ्यायचं. याच्यामुळे तुमचा टाका आणि तुमची जी पाकळी आहे ना ती दिसायला पण खूप चांगली दिसते. आता यानंतरून मी जसं तुम्हाला बोलली की मी गोल्डन टाकलेला आहे, पण तुम्हाला गोल्डन नाही टाकायचं आहे. तुम्हाला एखादा कॉन्ट्रास्ट कलरचा जर तुमचं साडी आणि ब्लाऊजचं असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरच्या सिल्क धाग्याचीच आउटलाईन करू शकता. आणि जसं मी मगाशी बोलली तसं तुम्हाला जर व्यवस्थित अजून करायचं असेल आणि अजून उठावून दाखवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मण्यांची पण आउटलाईन करू शकता. हे बघा या पद्धतीने तुम्ही काय करतात आहे, पूर्ण आता हे जे पाकळे आहेत ते सेम भरून घ्यायचे. याच्यामध्ये काही नाही, फक्त आणि फक्त भरत जायचं आहे. आता तुम्हाला अवघड तर काहीच नाही याच्यामध्ये. तुम्ही जेवढं सावकाशीनं हाताळणार तेवढं तुम्हाला सिल्क धागा हा एकदम सावकाश खेचला जाणार हातावर खालून हात. इथे बघा आली, माझी इथे गाठ मारली गेली आणि मी दुसऱ्या बाजूला सुरुवात करणार. या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, तुमचे जे टाके आहेत ना ते पूर्णपणे सरळ यायला सुरुवात होते बघा. जर तुम्ही बाजूनी जर करायला घेतलं ना तर ते वाकडं वाकडं जाणार आणि एकदम वाकडं होत राहतं आणि शेवट तुमचा एकदम क्रॉसमध्ये जातो, तर ते दिसायला पण चांगली नाही दिसत पाकळी. तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही पाकळी करू शकता. आणि मी तुम्हाला आता बोलण्याच्या याच्यामध्ये एक विसरली याच्यामध्ये की इथे मी जे लोड आहे ना ती दिली नाही. मी तुम्हाला पुढच्या पाकळीमध्ये दाखवते लोड, हे समजून घ्या. कारण दाखवण्याच्या याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला बोलण्याच्या ह्याच्यात राहून गेलं ते. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जी पण तुम्ही पाकळी बनवतील, जी पण तुम्ही पान भरतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लोड भरायचीच आहे. लोड भरण्याने तुमचं काम कसं होतं, एकदम उठावून येतं. तर आता बघा मी इथे, तुम्ही इथे बघत असतील की थोडासा जरी हात आपला हे झाला तर सिल्क धागा कसा खराब होतो, तर असा व्हायला नाही पाहिजेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही खालूनचा जो धागा आहे त्याला हळू पकडा. आता हे बघा इथे मी परत लोड देते. जसं मागच्या ह्याच्यामध्ये माझी लोड राहून गेली दाखवण्याच्या याच्यामध्ये, मी आता इथे काय करते, 3-4 टाके एक साथ असे इकडून इकडून करून घेते. तुम्ही ज्यावेळेस स्वतः पर्सनली करतील या पद्धतीने त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की ज्यावेळेस आपण अशी लोड देऊन करतात तर पाकळीला थोडासा उभार येतो. तर तो उभार आल्याच्या नंतरून पण ती पाकळी छान दिसते याच्यासाठी. आता मी परत काय करते बघा, मिडलला गेली, मध्ये आली, चेन स्टिचच्या आतमध्ये एक टाका, मागे गेली, बरोबर चेन स्टिचच्या अगोदर, मग त्याच्या जवळ. या पद्धतीने आता आपण ही परत पाकळी भरून घ्यायची आहे. कॉन्ट्रास्ट कलर असेल आणि कॉन्ट्रास्ट 2 धागे असतील तर खूप दिसायला खूप सुंदर दिसते ही पण फुल. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या साडी ब्लाऊजच्या याच्या कॉन्ट्रास्ट करून. आतमध्ये परत इथे हात अलगद पकडायचा आहे, मी नेहमी बोलते. परत पुढे इथे मी आता काम संपवते. तुम्ही हे डायरेक्ट चेन स्टिच करत पण काम कंटिन्यू करू शकता. तर मी इथे संपवून इथे गाठ मारते बघा. परत आपण सेम वरून खालून सुरुवात तुमची कुठूनही असू शकते, त्याला काही हे नाही आहे की वरतूनच केलं पाहिजे खालतूनच केलं पाहिजे. तर आता आपण काय करणार आहे, पूर्ण ह्या ज्या पाकळ्या आहेत तर सेम या पद्धतीने बनवून घेणार आहेत. आता आपण हे सर्व पूर्ण पाकळ्या करून घेऊया.
तर हे बघा, हे आता आपण इथे काम संपवत आलेलं आहे. आता हे तुम्ही बघतील की मी हे थोडीशी पाकळी आणि हे जे फूल आहे ते छोटंसं मी बनवलेलं, कारण मोठं फूल बनवायला घेतलं की मग परत ते अजून टाईम होणार, तर त्याच्यासाठी. पण ज्यावेळेस तुम्ही मोठं फूल थोडंसं याच्यापेक्षा घेणार तर त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की याची फिनिशिंग पण किती सुंदर येते ते. तर हे आता आपण इथे काय करतील बघा, इथे गाठ मारून घेतील. आणि जर तुम्हाला असं वाटलंच ना की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल तर दाखवते तुम्हाला, म्हणजे की काय नेमकं करायचं ते. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा हा जो गॅप आहे तो दिसून येतो, तर त्यावेळेस काय करायचं बघा, आपण जी चेन स्टिच मारतो ना तर ती मारून घ्यायची. याच्याने काय होणार, तो तुमचा गॅप पण दिसून नाही येणार. पण एवढा तेवढा गॅप तिथे दिसतोच, काय प्रॉब्लेम नाही येत त्याचा, की एकदम परफेक्टली तर त्याच्यावर आपण घेऊ शकत नाही. परफेक्टली कधी येणार, ज्यावेळेस आपण ती चेन स्टिच जी बाहेरची आहे तिला आपण आतमध्ये घेतो त्यावेळेसच तुमचा तिथं गॅप दिसत नाही. पण ज्यावेळेस तुमचं काम जर तुम्ही आउटलाईन करून करत असतील तर थोडा इथे तिथे गॅप दिसतोच, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही तसा. तर बघा, या पद्धतीनं आपण काय केलं, हे पाकळी बनवून घेतले. आता तुम्ही याच्यामध्ये एखादं कुंदन, एखादं जर्कन स्टोन किंवा एखादं फ्रेंच नॉट मोठीवाली, तर ती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि मी तुम्हाला सांगते की आपण पूर्ण टाके घेणार आहेत, त्याच्यामुळे कोणालाही टेन्शन घ्यायची बात नाही, कारण आपण सर्व टाके शिकवणार आहेत. भले एक एक येतील पण येणार सर्वच तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सर्व ते एकदम व्यवस्थित असं शिकण्यासाठी मिळावं. तर बघा, आजचा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज एखाद लाईक पण करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.